हॅलो गाईज, नमस्कार. तर आज वाजले आहे सकाळचे 10:30. तर आज आम्ही चाललो आहे भैरवगडला. तर गाईज आजची तयारी चालू आहे. जसं की आम्ही आलो आहे सकाळी 8 वाजता प्लॅन चालू होता. मी जसं की माझा चॅनल आहे बायकर प्रोटो व्लॉग गणेश रायडर बॉय. जसं की आत्ता हे आले आहेत. तर आम्ही आता निघत आहे थोड्या वेळात, जसं की 10-15 मिनिटात. तर चला आता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि खाली माझ्या पण चॅनलचं लिंक आहे, लवकर करा जायचं आहे आता आम्हाला. जसं की आम्हाला जायला आता 300 किलोमीटर राईड आहे. तिथून आम्ही आता किती वाजेपर्यंत पोहोचतो ते माहीत नाही मला, आता गेल्यावर कळेल. आता आम्ही सेटअप काही केलेलं आहे. जसं की त्यांनी मला गोप्रो दिलं आहे, त्यांचा SD कॅम दिलेला आहे. मी याच्या आधी मोठं ब्लॉग फोनवर करत होतो. आता जसं की आता आपल्याकडे आहे SD कॅम, तर आपण आज SD कॅमवर ब्लॉग शूट करूया. तर चला आता निघूया. चला आता यांनी आपलं भैयाने आपलं गणेश रायडर बॉयने आपल्याला त्यांचा SD कॅम दिला आहे जसं की ब्लॉग करण्यासाठी. तर चला गाईस निघूया. तर गाईस ते बघत आहेत गाडीला काय झालं आहे. हां, ते मला सांगत आहेत गाईस, मी ब्लॉग करताना काही कुठं चुका करतो, ते मला त्या चुका सुधारायला प्रयत्न करत आहेत. तर गाईस चला आता निघूया आपण. जसं की त्यांनी आता सांगितलं आहे. आता आपला मोबाईल इथे लावूया पहिले. तर चला गाईज आता निघूया इथून. जसं की आता वाजले 10:51. तर गाईज आता आपली राईडची सुरुवात झाली आहे. तर चला. तर मला माहीत नाही गाईज माझा आता आवाज कसा येत आहे. जसं की मी SD कॅमवर रेकॉर्डिंग करत आहे. जसं की मी आता काहीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू केली आहे आणि SD कॅमवरचं फुटेज ॲड करून मी आता इथून पुढे ब्लॉग बनवणार आहे. तर चला गाईज निघूया. तर गाईज त्यांनी लोकेशन लावलेले आहे गणेश रायडर बॉयने. तर गाईज त्यांच्याही चॅनलला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर त्यांच्याही चॅनलला जाऊन लवकरात लवकर सबस्क्राईब करा. हां, नाही नवीनच आहे. तसंच आहे शोरूमकडनं, तसं आहे. तर चला गाईज आता निघूया. तर गाईज मला माहीत नाही आता अँगल कसं येत आहे. त्यांनी मला फर्स्ट टाईम SD कॅम चालवायला दिलेला आहे. मी याच्या आधी कधी कोणता गोप्रो चालवलेला नाही, SD कॅम चालवलेला नाही, ॲक्शन कॅमेरा. तर गाईज चला आता निघूया आपण. तर जसं की आता वाजले आहेत 10:52. आता मोबाईल मी चार्ज करतो जसं की आपल्याला पुढे लागेल ब्लॉगसाठी वगैरे, काही फोन वगैरे कॉलिंगसाठी. तर चला गाईज निघूया आपण आता. तर जसं की आता वाजले आहेत आपल्या 11. तर निघूया गाईज चला. तर गाईज आता आपल्या राईडची सुरुवात झाली आहे. तर निघूया. तर गाईज जसं की तुम्हाला माहिती आहे की मी तुमचा सर्वांचा लाडका प्रथम. जसं की आपल्या चॅनलचं नाव आहे बायकर प्रोटो व्लॉग्स. तर या चॅनलवर मी आपले डेली आपले ब्लॉग्स बनवत असतो. तर गाईज चला आता निघूया. तर गाईज हे बघा कशी गाडी यांनी मॉडिफिकेशन केलेली आहे. जसं की यांची BS3 NS 200 आहे. त्यामुळे आता आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आपली BS6 आहे. तर गाईज त्यांच्याकडे रायडिंग जॅकेट वगैरे सर्व आहे. जसं की आपण पण हळूहळू प्रोग्रेस करून घेऊया. जसं की टॉप बॉक्स आहे ASG का त्यांच्याकडे. तर चला गाईज. तर गाईज आता ट्रॅफिक लागले आहे. तर चला आता फ्लोमध्ये निघूया, ट्रॅफिक क्रॉस करूया. गाईज चला झाली सुरुवात ब्लॉगची. हे बघा गाईज काय नजारा येतो गाईज, नेचरची आस्वाद घ्या. तर चला हे बघा गाईज क्या रोड आहे, क्या मजा आहे. तर गाईज ते बघा झाली सुरुवात, आता मजा घ्यायची राईडची. तर गाईज सगळे उभे राहिले आहेत.
थोडेफार एन्जॉय घेत नजाऱ्यांचे व्ह्यूजचा. तर चला गाईज. तर गाईज ते नवीन 7-12 हॉटेल चालू झाले. तिथे जेवण खूप चांगले भेटतं गाईज. इंदापूरमध्ये नवीन शाखा झालेली खूप दिवस झाले. तसं काय आपण अजून आलो नाही तर एक दिवस येऊया ट्राय करण्यासाठी. तर चला गाईज. तर जसं की मी बोलत होतो मगाशी गाईज, आपल्या राईडला खूप दिवस झाले होत नव्हते. तर आज आपली राईड चालू झाले. जसं की आता 1-2 महिन्यानंतर मी माझी दुसरी राईड चालू केली. जसं की पहिली राईड मी केली ते मी मोबाईलवर शूट केले होते व्हिडिओ, त्यामुळे तुम्हाला काही जास्त एन्जॉय करता आलं आहे. तर यापुढे आपले सर्व ब्लॉग्स SJ कॅमवर शूट होणार आहेत. जोपर्यंत मी GoPro घेत नाही, जोपर्यंत तुम्ही सपोर्ट दाखवत नाही गाईज, तोपर्यंत मला आता SJ कॅमवर ब्लॉग बनवणार आहे. जसं की आत्ता आपण जातो आहे भैरवगडला. जसं की हा भैरवगड महाराष्ट्रातला मोस्ट डिफिकल्ट ट्रेक आहे, जो की आपण आता उद्या करणार आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला. खूप दिवसांनी अशी राईड आहे, खूप दिवसांनी असं ॲडव्हेंचर आपण काम करणार आहे. जसं की याआधी मी कधी ट्रेकिंग केलेलं नाही आहे. जसे की केले आहे पण ते एवढे नाही काय. जसं की रायगड वगैरे ट्रेक केले, लेकिन भैरवगड हा प्रॉपर 90 डिग्री ऊपर सोळासारखा आहे प्रॉपर. तर तिथे आपल्याला जायचं आहे. तो ट्रेक करताना आपल्याला खूप साऱ्या जोखमी घ्यायला लागणार आहेत. जसं की आपण गेल्यावर बघूया. आता आज तर निघालो आहे आपण, तर आता तिथे गेल्यावर समजेल आपल्या पुढं काय नियोजन करायचे. जसं की आपल्यालाही माहीत नाही आता तिथे गेल्यावर तिथे काय करावं लागेल, कुठे स्टे करायचा कुठे नाही. जसं की आमचा प्लॅन चालला आहे कॅम्पिंग करायचा गाईज. तर गाईज कॅम्पिंगसाठी आज आम्ही खूप सारा प्लॅन तर नाही केला. आता तिथे पोहोचल्यावर बघू काय कॅम्पिंगचा प्लॅन करायचा. कॅम्प करायचा का रूमवर राहायचं, कारण की थंडी खूप आहे गाईज तिकडे. लोक गाईज आपले रायडर आले आहेत. तर चला आता निघूया. त्यांचा मोबाईल होल्डर पडला गाईज, तुटलं त्यांचं ते डिवायडर पैसे. तर आता मॅप माझ्या मोबाईलवर लावलेला आहे गाईज. तर चला गाईज आता निघूया आपण. आपल्याला जायचं आहे रांजणगाव मार्गे. तर गाईज आता आपलं पुढनं आपल्याला उजवीकडे वळावं लागेल. तर बघूया आता काय. थांबलो होतं आम्ही कॉन्टॅक्ट त्यांच्या हे उस्तवर, तर ते आले आहेत. आता आपण जाऊया. तर आत्ता काहीच वाजले आहेत 12:30. तर आत्तापर्यंत आपण राईड सुरुवात करून 90 किलोमीटर राईड केली आहे आपल्या बाईकची. तर बघूया काहीच आता आपल्याला अजून किती वेळ लागतो. 12:30 वाजला. आपण 11 वाजता निघालो होतो 10:40 तर आता काहीच आत्ता वाजल्यास 12:34. तर 12:34 आपण 2.5 तासात. तर काहीच आत्ता आम्ही पोहोचलो आहे हॉटेल धनगरवाडा इथे. असं थांबलो होतो थंडगार पिण्यासाठी, कारण की आत्ता पूर्ण ऑफरोड केलेलं आहे. तर या ऑफरोडने पूर्ण आमचे हाल कसे झालेत. चला आता निघूया. आता पाण्याची एक बॉटल घेऊन पुढे जाऊन जेऊया. महत्वाची गोष्ट म्हणजे काय झाली, आमची काच आहे ना, थर चालला 1 इंचचा. ती थर साफ करण्यासाठी आम्ही ही क्लीनर स्प्रे वापरतोय. चला आता सॅनिटायझर पण वापरू शकतो आम्ही कदाचित. आता आम्ही फ्रेश तर आलेलो आहे. तर चला गाईज आता निघूया. आता डायरेक्ट रांजणगाव मध्ये पोहोचूया. तिथे गेल्यानंतर जेवायचं स्पॉट बघूया. चला. त्यात आपण पोहोचलो आहे रांजणगावमध्ये. तर आता आपण जाऊया रांजणगावच्या महागणपती दर्शन घ्यायचं. जसं की मागे दिसत आहे तुम्हाला गणपतीची कामं आहे. जसं की आज खूप गर्दी आहे. तर आपली गाडी समोर लावलेली. तर चला नको नंतर चला घ्यायचं. आता निघूया. तर काही महागणपतीची कामं कशी दिसते. चला घ्यायचं आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया. काही जास्त आम्ही आहे रांजणगावमध्ये. तर आता काही दर्शन काही झालेलं नाही. आडवा धरूया. ठीक आहे. काही जास्त आम्ही रांजणगाव. तर हे बघा त्याला लागली 6. तर आम्ही आता दिवसाचा रस. आता दर्शन काही झालेलं नाही. तर आम्ही आता उद्या पोहोचू. आता पुढे पोहोचू माहीत नाही आम्हाला पोहोचतोय का नाही. तोपर्यंत आमचे किती स्टॉप होते. तर आता रस पिऊया आणि निघूया इथे. गाड्या लावल्यात बाहेर, कारण की गाडीवर सामान आहे. माणसं चोरे करून घेऊन जाईल. भरोसा नाही इथलं लोकांना. चला घ्यायचं आता गाडीत डायरेक्ट गाडीवर भेटू.
जसे की गाईज आत्ता आपण पोहोचलो होतो रांजणगाव, पण आपली एक फजिती झाली की गर्दी खूप असल्यामुळे आपल्याला काही दर्शन घेता आलं नाही. तर गाईज आता आपण निघत आहे. तर गाईज आता इथं अशी पार्किंग केली होती गाडी. तर गाईज आता आपण निघत आहे. भेटूया नारायणगाव रोडला. तर गाईज आपली बाईक एक तिथे एक लावली होती, इथे एक लावली होती. हे आहे आपलं रांजणगावचं महागणपती. तर गाईज इथून आपण चाललो आहे आता सगळं. बघूया गाईज आता किती वेळ लागतो आपल्याला. इथून आता 110 ते 113 किलोमीटर आहे आपला गड ट्रेकिंगचं. तर आता इथं गॉगल ठेवलं आहे, जसं की आत्ता खूप झालं. तर चला गाईज निघूया आता इथून. आता आपण थांबलोय रांजणगावमध्ये. आपल्याला एक ब्लॉगर भेटले, जसं की त्यांचं नाव काय भैया? माझं नाव दत्ताजी पूरकर आणि ब्लॉगिंगचं नाव आहे अलोन रायडर 8766. तर गाईज यांच्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. आणि जल्द से जल्द त्यांचे 40 सबस्क्राईब ते लवकरात लवकर त्यांचे 1K सबस्क्रायबर्स झाले पाहिजे. जसं की तुम्ही माझे लवकर नका करू, पण यांची लवकर करा. कारण की यांनी काय 1.5 लाखाचा सेटअप केलेला आहे. घर पीसी कितीचा आहे? रूम 60,000, पीसी 60चा, गोप्रो 40 प्लस कॅमेरा 80, टोटल झाले 1.5 ते 2 लाखाचा यांनी सेटअप केला आहे. तर गाईज यांना लवकर सबस्क्राईब केलंच पाहिजे. आणि यांचे ते 2 लाख रुपये 3 दिवसात, तर जेव्हा त्यांचं चॅनल ग्रो होईल ते 3 दिवसात त्यांचे चॅनलचे पैसे फिटले पाहिजेत. तर गाईज आता आपला फोटोशूट चालू आहे, जसं की बघू शकता इथे. तर चला गाईज आता आपल्याला भैया भेटले होते, जसं की त्यांचे पण एक यूट्यूब चॅनल आहे अलोन रायडर 8766 यांचं चॅनलचं नाव आहे. तर गाईज चला आता. तर जसं की गाईज मी पुढे गेलो होतो, मी पुढनं रिटर्न वापस आलो. जसं की त्या भैयाने हात केला होता, माझं लक्ष नव्हतं त्यावेळेस. तर त्यांनी बोलवलं होतं, पण मागे जो आपला पार्टनर होता त्यांनी आपल्याला बघितलं. त्यांनी मला कॉल केला. ते म्हणलं असं रायडर आहे. त्यांनी आपल्याला बघितलं, पण तुम्ही हात दिलं लक्ष नव्हतं. कारण की मी बाईक राईड करत होतो त्यावेळेस मॅपवर लक्ष होतं, त्यावेळेस मी बघितलं नाही. कारण ते तिथंच थांबले होते, दिसले, पण मी लक्ष नव्हतं दिलं. काही ते फोटोशूट वगैरे करत होते, त्यामुळे मला पण माहीत नव्हतं ते ब्लॉगर आहेत वगैरे. तर आता ते ब्लॉगर दिसले, मग त्यांनी कॅमेरा आहे वगैरे. गाईज त्यांचं पण चॅनल 964 सबस्क्रायबर आहेत. तर गाईज चलो जल्दी से. तर गाईज आमच्या तिघांच्या चॅनलचे आम्ही आता लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये. तर आमच्या तिन्ही चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. आणि जल्द माझे 1K सबस्क्रायबर कंप्लीट करा. जसं की या भाऊंचे आपले 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर यांना अजून सबस्क्रायबर लवकर 10Kची लवकर टार्गेट कंप्लीट होऊ द्या. ही देवाचरणी प्रार्थना. आपले लवकर 1K कंप्लीट व्हावे आणि त्या भैयाचे पण 1K लवकर कंप्लीट व्हावेत. जसं की त्यांचा नंबर घेतलेला आहे आपण. तर भेटूया परत फ्युचर राईडला. जर प्लॅन झाला तर कधी समोर येऊ शकतो आपण. तर सोबत राईड होऊ शकते. तर तुमच्या सपोर्टने, तुमच्या प्रेमाने जर तुम्ही लवकर मला चान्स दिला तर नवीन राईड आपण लवकर प्लॅन करू. आता फोटोशूट केला आहे त्यांनी आपल्याला. ते संध्याकाळी फोटो पाठवले, तर उद्या फोटो पाठवले. जसं की त्यांनी क्लिक केलेले ते आपल्याला पाठवतो बोलले आहे. त्यांना लवकर असा सपोर्ट दाखवा. त्यांचाही चॅनल लवकर ग्रो करा. त्यांनाही इंस्टाग्रामला मेसेज करून टाकलेला आहे. त्यांना व्हॉट्सअप नंबरही घेतला आहे. त्यांना आता इंस्टाग्रामला पण प्रेम दाखवा खूप सारं. आता आपल्याला इथे 105 किलोमीटर लांब. तर गाईज आताशी आपली एक गाडी गेलेली बघते गाईज. मग तुम्ही विचार करू शकता 162 किलोमीटरमध्ये 8 गाड्या होत्या पेट्रोल. तर आताशीच फक्त एक गाडी संपली आहे. तर लवकर तुम्ही सबस्क्राईब करा. गाईज मलाही माहीत नाही हा चमत्कार झाला कसं आहे. आत्तापर्यंत 160मध्ये 2-3 गाड्या माझ्या संपल्या असत्या. तर चला गाईज निघूया. तर गाईज आता आपण जिल्हा घाटामध्ये तर बसलो इथे थांबलोय. तर गाईज आपले राइडर गणेश और ये अपने प्रिंस यहाँ पे आगे लग चुकी है. तो गाईज चलो अब देखते. मला माहित नाही रात्रीचं काही दिसतंय का नाही. लाईफ इज एन्जॉय. लाईफ एन्जॉय. तर मला माहित नाही आता आमचं किती दिसतंय किती नाही. पण सकाळपासून आम्ही चांगलंच दमलोय. तिकडे गाडीची हॅझार्ड लाईट चालू ठेवल्यात, म्हणजे माझे काहीतरी कुठाने पुन्हा तो प्रॉब्लेम चालू होऊ नये. तर गाईज आता चला निघूया. किती 30 किलोमीटर बाकी. 29 किलोमीटर आहे. निघूया लवकर निघूया. गाईज आता बसतो आता गाडीवर. चला जाऊया. मोबाईल ठेवतो आता खिशामध्ये. आता गाईज आता पुढचा ब्लॉग डायरेक्ट उद्या चलत. आता नाही बदल गाईज. तिथे गेला ब्लॉग एंड पण करायचं आहे. चला आता मोबाईल चार्जिंग लावूया. एक माझं तुटलेलं दिसतंय आता.
काही अजून लावत नाही. चला निघूया. माझं ते वापस सुटलं गाईस आता. चला गाईस आता निघूया इथे. तर माझं गाईचं चार्जिंगचं सॉकेट आहे तिच्यात गाडीवर बसताना तुटलं ते गाईस. त्याची पुढचं तुटलं आहे. आता बघूया काय होतं ते गेलो. काही तर जुगाड करावं लागेल, नाही तर मला पुन्हा एक USB केबल घ्यावी लागेल आणि त्याने पुन्हा चार्ज करायला वेगळा ॲडॅप्टर घ्यावं लागेल. की या मोबाईलला साधी पिन आहे, जसं की USB-C टाईप नाही आहे या SD कॅमला. तर हा SD कॅम आणि माझा दुसरा मोबाईल आहे जो मी साध्या फोनने मायक्रो USB चार्ज होतो. तर त्यासाठी मला आता एक केबल घ्यावी लागेल. जसं की आहे पण ही छोटी आहे, ते फक्त नॉर्मली चार्ज होऊ शकते. म्हणजे GoProवर चार्ज म्हणजे मला ब्लॉक एंड करून चालू करावं लागेल. तर गाईज अशा ठिकाणी बघा काय लाईटिंग लागलेली गाईज, किती भारी वाटते गाईज, किती भारी अँगल आहे गाईज. हे बघा किती भारी वाटते. कोणतं मंदिर आहे गाईज तुला. चला मग चला किती भारी वाटते. मला वाटतं ते देवीचं मंदिर होतं, तिथे आता लोक थांबले होते, काही पूजावर चालू आहे. बघा काहीच उद्या येताना सकाळी आता ब्लॉगमध्ये ते चांगलं येते. तो गत्रवतक मी अभि आता काय करणार. तर काहीच आता व्हिडिओ डायरेक्ट कॅम्पिंगच्या ठिकाणी. तर चला काहीच. तर काही आत्ता आपण पोहोचलो आहे भैरवगड या ठिकाणी. सगळे अशा हॉटेलमध्ये थांबलो आहे. जसं की हॉटेलचं नाव आहे मनूचा ढाबा. लाईटमुळे काही दिसत नाही. हॉटेल भैरवनाथ आणि मनूचा ढाबा असं व्हेज नॉनव्हेज हॉटेल आहे. इथे आपण आज थांबणार आहे, कदाचित टेंट लावायचं आहे अजून थोड्या वेळाने. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. मिळूया नेक्स्ट ब्लॉगला आता उद्याच्याला टेंटच्या ह्याच्यावर रायडिंगला ट्रेकिंगला. तर गाईज उद्या सकाळी आम्ही अजून फिक्स नाही. आता आलो आहे कितक्या टप्प्या वाजलं 8:15. अजून आम्ही फिक्स नाही झालो की किती वाजता आम्ही प्लॅन होतो आहे सकाळी किती वाजता ट्रेकिंगला जाणार आहे. तर काही आता जाऊया. थोडंसं बॅग वगैरे इथे लगेच लावूया. आपल्या फ्रेंड्स इथे लावलेले आहेत गाड्या. काही बघूया आता कसं काय होतं आहे आणि उद्याचं ब्लॉग तिथे तयार करूया. गुड नाईट. जय शिवराय.